बातमी आहे भंडारा जिल्ह्यातून। भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातल्या सुंदरी गावामध्ये मुसळधार पावसानंतर काल रात्री साधारण 10 एकर परिसरातील खासगी मालगुजारी तलाव अचानक फुटला आणि यामुळे तलावात साचलेलं लाखो लिटर पाणी थेट लगतच्या शेतामध्ये शिरल्यामुळे भातशेतीचं पीक पाण्याखाली गेलंय। तसंच तलाव फुटल्यामुळे तलावातील सर्व लहान मोठी मासोळी पाण्यासोबत वाहून गेली। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। साकोली तालुक्यातील सुंदरी या गावातील मालगुजारी तलाव मध्यरात्री आलेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे ओव्हरफ्लो झाला आणि क्षमता त्याची सांभाळू शकला नाही आणि तलाव फुटला। या तलावामध्ये मासोळ्यांचं उत्पादन घेतल्या जात होतं। साधारणतः 8 ते 10 एकरामधलं हा तलाव अतिवृष्टीमुळे फुटलं आणि या मासे मारी करणाऱ्या कुटुंबावर आता एक आघात कोसळलेला आहे। आपल्यासोबत मासेमारी करणार हे दादा आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दादा, तुमचं काय नाव आहे आणि मासोड्या वाहून गेल्या, कितीचं मासोड्या होत्या तुमच्या? कितीचं नुकसान झालं? 20-30 हजार रुपयाच्या मासा म्हणजे टाकलो मी बिजायले, ती बिजा टाकून झाली आहे। हा सारा नुकसान झाला, पार फुटली। आता भाऊया काय, मी झोपला होतो, आता तुम्ही आल्या तर मला काय तेवढा मालूम नाही, झोपत हो तुम्ही। आता माझा दिमाग चाललं नाही आता बरोबर, नुकसान झाले भरपूर। ही परिस्थिती मच्छीमार बांधवाची आहे आणि अतिवृष्टीचा फटका यांना आणि यांच्या कुटुंबियावर बसल्याचं चित्र इथं बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, सुंदरी, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.